मला पोहे येत नाही म्हणून तो रिजेक्ट करेल ना? कोण? कुणाल? कोणाला? शनू बेबीला. कम ऑन राधिका. बघा त्याची काही गरज नाहीये. दोघ जण काहीतरी ठरवून आलेले दिसतायत. बोला. हो 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 ठरला. आता जे काही ठरवायचंय तुम्हालाच ठरवायचं. अरे बापरे. म्हणजे नाही म्हणजे आमच्या दोघांचा होकार आहे लग्नासाठी, पण आता पुढच्या ज्या काही गोष्टी ठरवायच्यात म्हणजे लग्नाची तारीख वगैरे ते आता तुम्हालाच ठरवावं लागेल ना. वा, कॉंग्रॅट्स. पण शनाया, आपण एवढ्या गप्पा मारल्या, पण एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. ऍक्च्युली माझ्या आई वडिलांशी माझं बोलणं झालंय. त्यांचं असं मत आहे की नेक्स्ट वीक जर आपण लग्न केलं तर. नेक्स्ट वीक? येस, नेक्स्ट वीक. पण एवढी काय घाई आहे? घाई घाईत सगळं कसं होणार ना? होईल. ऐक ना, आपलं लग्न करायचंय, शॉपिंगला नाही जायचंय. आय नो पण बेसिकली माझ्या सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणजे बघ, माझ्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की आपण इथे लग्न करून घेऊ आणि मग US ला जाऊन एक रिसेप्शन करू, इफ यू डोंट माइंड. यामध्ये मी काही बोलू का? शन्या, मला एक सांग की तुला लग्न नेमकं कोणत्या पद्धतीने करायचंय? म्हणजे प्रॉपर विधी करायचंय का रजिस्टर? येस. नाही तसं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही, मला रजिस्टर पण चालेलच. आणि बरंच आहे, इनफॅक्ट आपल्याच सर्कल मधली लोक असू देत, बाकी कोणीच नको. आणि रिलेटिव्ह आता काही प्रश्नच नाहीये ना, एवढे रिलेटिव्ह पण नाहीयेत आणि आता एवढे कॉन्टॅक्ट मध्ये पण नाहीये. नाही पण मानपानाचं सगळं झालंच पाहिजे ना. मम्मा, तेच नाही करायचंय मला. या सगळ्यांवर खर्च करण्यापेक्षा ना, मला असं वाटतंय राधिका, तुझ्या एखाद्या ओळखीच्या संस्थेला ना ते पैसे दान करेल. मी तसंही पुढच्या लक्ष्मीपूजनाला माझ्या हातनं चेक घेतला पाहिजे ना. वा, मस्त. तरी सुद्धा तू लग्नासाठी वेळ मागतीये, पण कशासाठी हे मला कळत नाहीये. म्हणजे लग्नाच्या तयारीसाठी का तुला लग्न करण्याच्या आधी थोडा वेळ हवाय म्हणून? एक्झॅक्टली. नाही तसं काहीच नाहीये. म्हणजे तयारी आहे ना. बेसिकली माझं असं म्हणणं की हवं तर एकदा तू पण माझ्या मॉम डॅडशी व्हिडिओ कॉलवरती बोलून घे, बी कम्फर्टेबल, आणि नॉर्मली आपण एक चर्चा करू आणि मग ठरवूया की पुढे काय करायचंय आणि कधी करायचंय. आता एवढं सगळं बोलणं झालंच आहे आणि मी गुडघ्याला बाशिंग बांधून रेडीच आहे. तू जेव्हा जिथे म्हणशील तिथे लग्न करूया. फायनली आपल्या सगळं मनासारखं घडणार आहे. आणि मला ना आता कुठल्याच बाबतीत रिस्क घ्यायची नाहीये गुरु, म्हणून शनायाला आणायला मी स्वतः जाणार आहे. गुरु, काय झालंय? नाही, काय नाही. काय नाही. मी एवढं बोलते तुझ्याशी, तू माझं ऐकतच नाहीयेस, लक्षच नाहीये तुझं माझ्या बोलण्याकडे. मगापासून एकटीच बडबडते का मी? नाही माया, माझं आहे लक्ष तुझ्या बोलण्याकडे, पण मला ना सारखी आईची आठवण येते. काय? आई? त्या आनंदच्या घरून निघाल्यापासून आई काय म्हणत होती ना, सारखं तेच डोक्यामध्ये फिरतंय. मी जेव्हा शनायाला पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हा आई मला एक गोष्ट नेहमी सांगायची की आता तू या मुलीच्या प्रेमात आहेस, पण पुढे जाऊन हीच मुलगी तुला धोका देणार आहे. आणि नेमकं तेच घडलं ना. आधी राधिका आणि नंतर ही शनाया. गुरु, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललं असेल ते, पण नको ना या सगळ्याचा विचार करू. आता तरी सगळं तुझ्या मनासारखं घडतंय ना. हो, पण तरी जे पूर्वी झालंय ना ते डोक्यातून जात नाही ग. मला ना खरं तर हे कळतच नाही की मी नक्की कोणावर चिडू. म्हणजे त्या शनायावर तिने धोका दिला म्हणून, की त्या सौमित्रवर, कारण तो माझ्या डोळ्यात देखत तिला पळून नेतोय. मुळात तुला चिडायचं काय आणि का विचार करतोयस तू त्यांचा? ते दोघे आपल्या आयुष्यातून निघून चाललेत, हे एका अर्थी चांगलंच आहे ना आपल्यासाठी. असं नाही, पण तरी एक गोष्ट माझ्या डोक्यातून अजून जाऊ नाही शकत. कुठल्या? हे बघ, एक वेळ शनायाचं मी समजू शकतो. तिचा स्वभाव आधीपासून तसाच होता म्हणून तिने दिलाच धोका. हा, भामटीच होती ना ती, ते काही सरप्राइझिंग नाहीये. पण हा सौमित्र आल्या दिवसापासून त्याने काय दाखवायचा प्रयत्न केला की मी कसा आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श नवरा, सगळेच कसं आदर्श ना. आय नो. आणि त्याने सगळ्या जगाला दाखवायचा प्रयत्न केला की हा कुरुनाथ सुभेदार कसा भामटा, कसा सगळ्यांना फसवणारा. आणि शेवटी त्याने काय केलं जाऊन,
नाही, त्यामुळे माझं डोकं फिरलंय. मला तर असं झालंय ना, सगळ्या जगाला मी ओरडून दाखवावं, हा बघा याचा बुरखा आता फाटलाय ना, आता बघा याचा खरा स्वभाव काय. एक मिनिट गुरु, तू असं काहीच करणार नाहीयेस. रिलॅक्स हो. काही जगाला ओढून दाखवायची काहीच गरज नाही. आता फक्त एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे आपल्या फ्युचरवर कॉन्सन्ट्रेट करण्याची. गुरु, या पुढचं जग फक्त तुझं आणि माझं असणार आहे. त्यात तिसरी कुठलीच व्यक्ती नसेल. मार्क माय वर्ड्स. नको या सगळ्याचा विचार करूस. आपण आता आपल्या फ्युचर लाईफवर कॉन्सन्ट्रेट करूया. या सगळ्यात नको अडकूस तू. मागचा विचार करूच नकोस तू. आणि मुळात त्यासाठी ना आपलं टार्गेट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूयात आता प्लीज. खूप कामं पेंडिंग आहेत. नको या सगळ्याचा विचार करूस आणि चल चल, मी आहे ना. पण शन्या, मला एक सांग की लग्नासाठी वेळ मागतीये, पण कशासाठी हे मला कळत नाहीये. म्हणजे लग्नाच्या तयारीसाठी का तुला लग्न करण्याच्या आधी थोडा वेळ हवाय म्हणून? एक्झॅक्टली. नाही तसं काहीच नाहीये. म्हणजे तयारी आहे ना. आता एवढं सगळं बोलणं झालंच आहे आणि मी गुडघ्याला बाशिंग बांधून रेडीच आहे. तू जेव्हा जिथे म्हणशील तिथे लग्न करूया. ऑलमोस्ट आपलं लग्न ठरलंय नाही का. आता पाया पडलं तर काही हरकत नाही. अरे नाही नको, खरंच नको. नाही असं कसं. नाही. अरे सुखी राहा. एक मिनिट मला फोन आला. एकच मिनिट. मला वाटतं फोटो काढते. हॅलो, बोल. हा राधा, अगं तुला एक कळलं का? हा गुरु आनंद आणि जेनीला जाऊन भेटलाय आता. काय सांगतोस? म्हणजे सगळं आपल्या मनाप्रमाणे घडतंय, हे कळतंय का तुला? बरं, तुमचा तिकडचा कार्यक्रम संपला असेल तर मला सांगाल का कोणी नेमका रात्रीचा प्लॅन काय ते? हो, ते आम्ही ठरवतोय नंतर. पण त्याआधी तुला एक आनंदाची बातमी द्यायची. काय? शन्या आणि कुणालचं लग्न ठरलं. अरे वा, खरंच आनंदाची बातमी आहे. म्हणजे तिथे सुद्धा आपल्या मनासारखं घडतंय तर? हो, अगदी आपल्या मनासारखं. बरं, आहे का तिकडे येडी? आहे का? आहे माझ्या बरोबर. एक मिनिट देते. हा, हॅलो. हाय बोक्या, तू का नाही आलास रे? अगं नाही, मला खरंच काम होतं इकडे म्हणून नाही आलो. बरं, पण कॉंग्रॅच्युलेशन तुला. थँक्स बोक्या. आणि कुणाला पण सांग कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. सांगते. बरं, मला सांग रात्रीचा काय प्लॅन आहे नेमका? अरे यार, आम्ही सगळं मॅनेज करतो म्हटलं तुला. तू काळजी करू नको. ओके. आता काय बाबा, कशाचीच काळजी नाही तुला. आता काय बाबा, मज्जा आहे. लग्न बिग्न ठरलंय. कॉंग्रॅच्युलेशन. चल हा, बाय, भेटू. ओके, बाय. कुणाल, तुझ्या आई बाबांशी कधी बोलायचं लवकर ठरव हा तू. कारण आज रात्री मी हिच्या नवऱ्याची बायको असणार आहे. व्हॉट? नो 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 शनू बेबी, हे नाही चालणार. हा, म्हणजे मित्र बाळ. हे नंतर सांगेन ना सगळं तुला मी. फक्त आज रात्री मी हिच्या नवऱ्याची बायको असणार आहे. माझ्या लग्नात तूच करवली असणार आहे. थँक्यू काकू, तुम्ही परमिशन दिलीत लग्नाला म्हणून. अरे मी तर म्हणतो तुम्ही जास्त वेळ घालवूच नका. ताबडतोब लग्न करा आणि इकडे निघून या. आपण इकडे छानपैकी रिसेप्शन ठेवूया. हो चालेल काकू, काहीच हरकत नाही. गॉड ब्लेस यू बेटा. बाय. बाय, करतो नंतर. बाय. काय 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 झालं? नाही सगळं इतकं पटपट घडतंय ग, विश्वासच बसत नाहीये. पण आता विश्वास ठेवावा लागणार. सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडतंय. हो, आणि शनू बेबी कसं आहे ना, की आता कसं आहे, सिच्युएशन आपल्या कंट्रोल मध्ये आहे. म्हणजे तुला पटकन डिसिजन घ्यायला लागतील आता. मी तोंड गोड करते तुमचं. नाही, मी आहे ना, मी बघते ना. मी बघते. माया आली पण. अरे देवा, ऐक कुठं माया? नाही तू लप तिच्या नजरेसमोर पडू नको प्लीज. प्लीज ऐक ना, लप ना. आणि आपण ऐक, आता डायरेक्ट लग्नात भेटणार आहोत. व्हॉट? हो प्लीज. कधी लग्न? माया का आलीस? एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज. कम अगेन. मी कसला काम अगेन? माझंच घर आहे. गॉड, तसं नाही, मी जस्ट नाही म्हणजे अचानक कशी काय आलीस?
शनाया शनाया आया. हॅलो. हाय. हा तुला प्रश्न पडला असेल ना की मम्मा समोर काही बोलायचं की नाही, पण तू काही टेन्शन घेऊ नको. मम्माला माहिती आहे मी पळून जाणार आहे आज ते. येस पण शनू बेबी एवढं मोठं पाऊल उचलण्यासाठी एकदा तुला परत विचार करायला हवा. कारण काय आहे, तू गेल्यानंतर मी कोणाकोणाला तोंड देऊ, मी काय सांगायचं लोकांना. मम्मा म्हणजे अशी कसं आहे ना, या गोष्टीबद्दल आपण अजून काही विचार करण्याची गरजच नाहीये. पण ट्रस्ट मी, या पुढे ना शनायाच्या आयुष्यात सगळं छान होणार आहे. ट्रस्ट मी. ओके. आय ट्रस्ट यू. पण काय आहे ना, म्हणजे माझं काय होणार ना शनू बेबी गेल्यावर, मी एकटी. या करेक्ट. म्हणजे मलाही कळते तुमची सिच्युएशन. तुम्ही एक काम करा ना, शनायाचं लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा इथे थांबूच नका, तुम्ही सुद्धा पळून जा. पळून जा म्हणजे तुम्ही पुण्याला निघून जा. ओ या पुण्याला निघून गेले म्हणजे पळून गेले की कोणाला तोंड द्यायलाच नको, कोणाला काही सांगायलाच नको. गुड गर्ल, गोड मुलगी आहे. नाही चल ना, म्हणजे मी गाडी आणली आहे, चल आपण निघूया. तू बॅग भरली असशील ना तुझी? एकच बॅग आहे माझी, मी लगेच घेऊन येते. चल लगेच. तू जा ना प्लीज प्लीज, लगेच ये ना. नाही मी थांबते नाही इकडे. थांबेल तुझा, तू बॅग घेऊन ये. इथेच थांब. हो इथेच थांब. हो 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 ओके. बस. कुणाल कुणाल कुठे आहेस का तू? कुठे गेलास तू? अच्छा बरं ऐक ऐक, काय बडबड करत बसली मला. बॅग काय बॅग? अच्छा आपण आत्ताच निघतोय? काय बोलू का? काय? ऐक ना, मला आत्ता सगळं नाही सांगता येणार, मी तुला आरामात सांगते सगळं व्यवस्थित. मैया 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 ही मैया पाणी. नाही छान नाचता तुम्ही. थँक्यू. बट पाणी वगैरे कशासाठी? म्हणजे थँक्यू सो मच. एवढं करायची काहीच गरज नाहीये. अगं नाही, कसं तू माझ्या शनू बेबीसाठी इतकं सगळं करते, मग तुला पाणी पाजायलाच हवं ना. एक्सक्यूज मी. म्हणजे तुला एवढंसं पाणी दिलं तर काय हरकत आहे. खरंच थँक्यू. दॅट्स सो स्वीट ऑफ यू, यू नो. थँक्यू. बट शनाया कुठे राहिली? म्हणजे इतक्यात यायला हवी होती ती, बॅगच भरायची होती ना तिला. हो ती आत एकटीच असती ना तर पटकन आली असती, पण ती एकटीच असती म्हणजे आत आहे का कुणी? हो. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कुठे? आतमध्ये. कोण आहे आत? आतमध्ये कोण आहे? शनायाची मम्मा. माझं मन. एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज. ओ गॉड, हे कधी बंद करणारा तुम्ही? असं तळमळतंय. काय आता ती मला सोडून जाणार ना सौमित्रकडे कायमची, त्याच्यामुळे माझं मन तिला अडवतंय की नको नको शनू बेबी नको जाऊ, असं तिच्या समोर माझं मन हातापाया पडतंय. काम डाऊन काम डाऊन. पण ती माझ्या मनाला समजवते की नाही मम्मा मला जाऊ दे सौमित्रच्या घरी, मला जाऊ दे. यू हॅव टू बी स्ट्रॉंग मम्मा, तुला तुझी कंबर कसायला हवी आता. म्हणजे समोर कोणी दुश्मन आलं ना तरी त्याच्याशी 2 हात करता आले पाहिजेत. मग समोर राधिका आली तरी चालेल. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? मला तुझ्यासारखी कंबर नाहीये ना. व्हॉट? काय बोलताय तुम्ही? स्ट्रॉंग होण्याचा आणि माझ्या कमरेचा काय संबंध आहे? संबंध आहे. अगं तुझी कंबर बघ आणि माझी कंबर बघ. तू एक काम का नाही करत, तू शनू बेबी गेली ना की इथे ये. मी इथे रोज ये रोज. शनाया गेल्यावर इथे तुम्ही असताना रोज. येस येस. मला वेळ लागलंय. काय नाही, म्हणजे कशासाठी येऊ मी इथे? अगं म्हणजे तू ना माझ्याकडनं आणि गॅरीकडनं ना एक्सरसाइज करून घे रोज. म्हणजे आमचे जे कमरे आहेत ना त्याचा कंबर होईल. आणि एकदा का माझी कंबर झाली ना की मी बघ कशी माझी 6 पॅक्स बॉडी बनवते. आणि एकदा का माझी 6 पॅक्स बॉडी झाली ना की मग मी त्या राधिकाशी कसे 2 हात करते बघ. कसं परत दाखवा. लेडी मला ना फेडी करणार त्या. काय बडबडते काय? कम अगेन. हा कम अगेन. गुड ट्राय गुड ट्राय. नाही मी फक्त एवढंच म्हणत होते की काय चाललंय तुमचं, काय बडबडतं असं मूर्ख. तर मीच तुमच्यासारखं बडबडायला लागले. शनाया शनाया येतेस का तू? आपल्याला लेट होतोय, प्लीज ये ना लवकर. तू रेड वाला तू बेटर आहे. खरंच नाही भरत आहे बॅग. हे असंच चाललंय एका ड्रामासाठी, प्लीज मला मदत कर बरं. ऐक ना, म्हणजे लक्षात येत आहे का की आपण काही दिवसानंतर आपल्यासाठी अशी बॅग भरणार आहोत.
येत आहे माझ्या लक्षात, पण ऐक ती छचू बसलीये बाहेर, मला जावं लागेल. रेड. अरे नको रे, बरं दे. ओके चल बाय, येते मी. हा ठीक. तू मला परत सोडून नाही ना जाणार? ऐक का असं वाटतंय तुला? कारण आधीची शनाया सोडून गेली होती. ऐक हो ऐक, नाही नाही नाही, मी असं काहीच करणार नाहीये. आणि हे सगळं जे चाललंय ना ते फक्त गॅरीसाठी चाललंय, ठीक आहे? आणि आय प्रॉमिस हा ड्रामा शेवटचा असेल, ठीक आहे? आणि यार मी कोणासोबत पळून चालले? बोक्यासोबत चालले. जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? अमेरिकेलाच. त्यामुळे तिकडे गेल्यावर तो तुझ्याच घरी सोडेल मला, ठीक आहे? काय 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 चाललंय काय तुमचं? काय नाही ते हे असं कर, असं कर, कर कर ना. हा ओके ओके. हा. या आम्ही शाळेत असताना असं खेळायचो. अच्छा. आता हे मी वीत मोजते. 1 वीत, 2 वीत. तुझी कंबर किती वीत? काय कंबर माझी विचारताय तुम्ही? येस, म्हणजे अहो तो मला नाही वाटतो ऍक्च्युली की तुम्ही तुमची कंबर अशी म्हणजे अशी छोटी करायला काय करता? शनाया चल ना ग, खूप उशीर झाला. किती वेळ लावलास एक बॅग आणायला? चल. अगं नाही, बॅग भरून झाली होती, पण जरा माझ्या मनाला थोडंसं चुकीचं वाटलं असं निघून जाणं. मी माझ्या मनाला विचारलं मी करते ते बरोबर करते का? मग मन म्हणालं हो. मी म्हंटल ओके. मग मी देवासमोर गेले. देवाला म्हंटल राधिकाचा नीट सांभाळ कर आता. का काय माहिती अजूनही भीती वाटते ग राधिकाची. तरी पण एक गोष्ट लक्षात ठेव, लाईफ मध्ये कोणतंही डिसिजन घेशील ना त्याच्यावर नेहमी ठाम राहत जा. मागे वळून नाही बघायचं. मला माहिती आहे ना माझ्या शनू बेबीचं चांगलंच होणार आहे. बिंदास घराबाहेर पड. उचला रे फोन कर. आत्ताच रडू नको, मात्र खूप रडायचंय, ठीक आहे? शनाया ऐक ना, ऑलरेडी खूप उशीर झाला आपल्याला. चल ना मामा, डोंट वरी, ओके, शील बी फाईन. चल चल ना शनाया, लेट झाला ऑलरेडी. ओके मामा, येतो आम्ही. चल. घे कॉफी घे. माझ्या हातची कॉफी आहे ना, तोड नाही त्याला यार. हो रे, खूपच छान. कमाल. सौमित्र, आज दिवसभरात जे जे काही घडलंय ना त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस सत्कारणी लागलाय. अरे म्हणजे काय, शनायाचं लग्न ठरलंय, त्यातून तिला आवडणाऱ्या मुलाशी लग्न ठरलंय. केवढी मोठी घटना आहे. शनायाचं लग्न ही काय छोटी घटना आहे का? तुला सांगते, तिच्याकडे जाताना गुरुनाथ भेटले होते. मला सांगत होते शनाया आणि सौमित्रचं अफेअर आहे, ते दोघं जण जाणार आहेत अमेरिकेला पळून. पण सौमित्रा, त्यातल्या 2 गोष्टी खरंच खऱ्या आहेत. हा काय? आता शनायाचं खरंच अफेअर आहे कुणाल बरोबर, आणि लवकरच ती अमेरिकेला पण जाणार आहे. बरोबर बरोबर बरं, पण बाकी सगळी तयारी झाली आहे ना? सगळी तयारी झालीये, तू अजिबात काळजी करू नको. बस. म्हणजे शनाया निघाली आहे? हो निघाली असेल, पण आता तू जरा गप्प बस. हा आता ऍक्टिंग बघ. बोल माया. सामी कुठे आहेस तू? आम्ही निघालोय. हो निघतोच आहे, पण ही राधिका बघ ना, शी हॉल मध्ये बसून राहिली नुसती. मला कळतच नाही कसं निघायचं ते. सामी, अरे हे सगळं तू आधीच प्लॅन करायला हवं होतंस ना. हो पण काय करू, अशी संशयाने बघत राहते ना माझ्याकडे. मला कळतच नाही तिला काय सांगायचं ते. ते मी कसं सांगू? तू तुझं काहीतरी मॅनेज कर. सांग तिला काहीतरी फ्रेंडकडे वगैरे चाललोय.
काय बोलतेस माया तू? फ्रेंडला भेटायला काय बॅग घेऊन कशाला जाईन मी? हातात बॅग आहे माझ्या. काय कारण सांगू आता? बसली नुसती. समी किती युजलेस आहेस रे तू. असं तू 11th आरला कसं काय प्रॉब्लेम क्रिएट करू शकतोस? तू निघ आता, मला बाकी काही माहित नाही, निघ लवकर. हो यार, मी पण तोच विचार करतोय, काय सांगावं कळत नाही. पण मला सांग, शनाया कशी आहे ग? हो आहे ना, तुझी शनाया आहे, सोबतच आहे. बरी आहे ना? मी येतो, मला तिला भेटायचंय. काय करू?